वडकुते साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी सभागृहामध्ये गेले। मला माहित नाही की त्या 6 सभागृहात गेलेले जे काही महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य आहेत त्यांचा गौरव पुणे ठिकाणी किती मोठा कार्यक्रम झाला हे आम्हाला माहित नाही, परंतु या ठिकाणी हरिभाऊ शेळके असतील किंवा आनंदराव असतील आमचे मित्र, त्यांना सांगू इच्छितो की आम्ही ठरवलं होतं की असं स्वरूप याला द्यायचं की वडकुते साहेबांचा सत्कार ज्या पद्धतीने माणसं त्या ठिकाणी जिथं त्यांना कुठं राजभवनामध्ये त्यांना जे काही शपथ घेतली असेल किंवा आणखी एखाद्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी शपथ दिली असेल, आमचं असं म्हणणं होतं की तिथं घेतलेली जी काही शपथ आहे ती फक्त किंवा तिथं घेतलेले जे काही पदभार आहे ते फक्त त्या ठिकाणी तांत्रिक वाटावा, टेक्निकल वाटावा, खरा जे काय सोहळा आहे सत्काराचा किंवा खरा जे काय त्या ठिकाणी शपथ ग्रहण सोहळा असतो तेवढा देखणा सोहळा या ठिकाणी परभणीत वाटावा, ह्याच्यासाठी उन्हातानाची सगळ्या कार्यकर्त्यांनी, मित्र परिवाराने आणि स्त्रिय जे काही जवळचे बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी मेहनत केली मित्रांनो। आणि याचा आनंद आहे की सगळे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या ठिकाणी विनंती केली, हे जे काही सगळे या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत सगळ्यांनी विनंती केली आणि प्रत्येक माणसाची भावना हीच होती की आपल्यामध्ये उठणारा बसणारा माणूस सर्वोच्च सभागृहामध्ये गेलेला आहे, त्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे। ह्या भावनेतून दिदी या ठिकाणी सगळेजण जमा झालेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा गौरव घ्या कोवा ही आमची त्याच्या पाठीमागची भावना होती आणि तुमच्या उपस्थितीमध्ये सगळ्या मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा देखणा सोहळा आमच्या पद्धतीनं, आमच्या ऐपतीप्रमाणे किंवा आमच्या क्षमतेप्रमाणे जेवढा चांगला करता येईल तेवढा करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये काही उणवाभास राहिले असतील, काही आणखी प्रयत्न कमी पडले असतील तर आयोजन समितीचा एक सदस्य म्हणून आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाचं लांब चाललेलं जे काही प्रास्ताविक आहे त्या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। च्या वतीनं मंत्रिपदाची जी काय असेल, कारण हे स्वप्नात सुद्धा मला सुद्धा खरं वाटलं नाही, वडकुते साहेबाला सुद्धा खरं वाटलं नसेल कदाचित। चला, परभणी हिंगोली जिल्ह्याच्या दृष्टीनं आणखी एक खासदाराची जी उणीव, फौजिया मॅडम रिटायर झाल्या म्हणजे निवृत्त झाल्या आता या, पण आणखी एक नवीन खासदार मिळाला जिल्ह्याच्या विकासासाठी। 2 खासदार, आदरणीय खासदार बंडू जाधव साहेब, आदरणीय वडकुते साहेब, परत परभणी जिल्ह्याला पालकमंत्री या जिल्ह्यातलं कधीच मिळालं नव्हतं आदरणीय मेघनाताई, या सगळ्याच्या रूपानं या परभणी जिल्ह्याचा विकास व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि वडकुते साहेबांना दीर्घायुष्य लाभो, अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य इच्छितो। त्यांच्या नेतृत्वात काम केलं, त्यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार आणि ज्यांच्या वडिलांवर काम केलं त्यांच्या हस्ते सत्कार, म्हणून हा आगळावेगळा सत्कार माझ्या जीवनातला आहे असं म्हणणार। वेळ बराच झाला परंतु बऱ्याच लोकांनी सांगितलं, सुरेशरावांनी सांगितलं, मदत केली, कारण राजकारणामध्ये काम करत असताना आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या नेत्यावर ज्या कार्यावर काम करत असतो त्याच्यावर निष्ठेनं काम करायचं मी पहिल्यापासून शिकवलं। माझ्या जीवनामध्ये एक विधानसभा मी हारलो दिदी, त्यावेळेस मला साहेबांनी दुसऱ्या जिल्ह्यात तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी बाहेरचा म्हणून सगळ्यांनी विरोध करा, पक्षाचे बी, काँग्रेसचे तर विरोधात गेली, राष्ट्रवादी विरोधात गेली आणि मला हार पत्करावी लागली। आणि ज्यांनी माझा विरोध केला त्यांना पुढच्या वेळेस तिकीट भेटल्यानंतर ते आदरणीय स्वर्गीय झालेत आमचे सातव साहेब, त्यांना वाटलं मी त्यांचं काम करीन की नाही, आणि आमची धर्मपत्नी मला भांडायला लागली, तुम्ही ज्यांनी तुम्हाला पाडले त्याचा प्रचार तुम्ही कसं काय करता। मी त्यांना सांगितलं की राजकारण मला करायचं, पक्षात राहून गद्दारी करणारा कार्यकर्ता मी कधीच नाही आणि राहणार। भले आपण पक्ष सोडू परंतु पक्षामध्ये राहिल्यावर तो आपली आईप्रमाणे असते आणि पक्षावर ही निष्ठा असली पाहिजे। आपण सगळे कार्यकर्ते आहेत, आपल्याला सगळ्यांनी सांगितले की सर्वसामान्य माणसाला आज भारतीय जनता पार्टीनं उच्चपदी नेलं। मी प्रथमतः तर तुमच्या सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद देतो
की जनतेच्या सेवेमुळे मला इथपर्यंत जाता आलं. आणि आपणही सुद्धा सगळेजण या ठिकाणी उशिरा माझ्यासाठी आलेत. पहिल्यांदा तुम्हाला मी नमन करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं सर्व नेते माझ्या सत्कार आले, त्या सगळ्या नेत्यावर मी काम केलेलं आहे. आमची संयोजन समिती आहे. भगवान वाघमारे असतील, स्वराज परिहार असतील, भीमराव हत्यांबेरे असतील, कीर्तिकुमार बुरंडे असतील, प्रमोद वाकडकर असतील, विठ्ठल रबजडी मामा असतील, विजयराव वरपुडकर असतील, तुकाराम साठे असतील, संतोषराव मुरकुटे असतील, चंद्रकांत बोकन असतील, नानासाहेब राऊत असतील, अशोकराव तरोटे असतील, अभय कुंडगिर असतील, चंद्रकांत डाळे असतील, विशाल बुधवंत असतील, विष्णुभाऊ कुटे असतील, राजेंद्र वडकर असतील, या ठिकाणी आसारामजी संतोष धारासुरकर असतील, चिंचाने असतील, मुंजाबाई गावकड, भारत आवाड, आनंद बसोडे. याच्यातले एक किंवा दोन जर सोडले जाईल दिदी तर सगळ्याबरोबर मी काम केलेलं आहे. कधी त्यांच्या सुखदुःखात असेल, त्यांनी माझ्या सुखदुःखात असेल. आणि स्टेजवर जेवढे आहेत तेवढे सुद्धा हे. आता बंडू जाधव साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लक्ष देत नाही, पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं विरोधी पक्षात असताना सुद्धा दिले की नाही. ते म्हणले बाबा माझ्या गावामध्ये मी खासदार इकडला आहे, मी जरा तिकडला आहे, तिकडे जरा जुन्या गावात माझ्या जन्मभूमीत जरा काहीतरी फंड द्या. मी तयार झालो, त्यांनी घेतले नाही, पण मी त्यांना पत्र दिलं होतं. सुरेश आता आमच्या नेत्यानं खरं म्हणजे नोकरी सोडली म्हणे तसं काही नाही. राजकारणात मला जबरदस्ती सुरेश वरपुडकर साहेबांना आणलं. हे कोणाला ते सांगत नाहीत, ते म्हणजे नोकरी सोडली. अहो त्यांना कुठल्यातरी एका माणसाला कारखान्यात उभं करायचं होतं. मी त्यांचा मित्र होतो आणि नेमकं 2:45 वाजता त्या पोराची काहीतरी गडबड झाली. आणि मग आता काय करायचं, मला म्हणजे तुझ्या जातीचं सर्टिफिकेट आहे का? म्हणलं का तुम्हाला काय माझी जात माहीत नाहीत का? इतके दिवसात नाही म्हणते आहे का सांगता घरी. म्हणलं आहे. गपचूप आणायला लावलं. मी म्हणलं नोकरी गेली तर जाऊ दे म्हणले, काय काळजी करू नको. कारखान्याचं डायरेक्टर केलं. म्हणजे मी काय असा डायरेक्ट राजकारण, मी समाजकारण होतो. मी 1986ला समाजाचा मेळावा स्टेडियममध्ये घेतला. शंकरराव चव्हाणला बोलवलं. त्या ठिकाणी 40,000 लोक आले. आमचे शंकरराव चव्हाण म्हणले काय मागणी? म्हटलं काय नाही, वायल्या देवीची पुण्यतिथी साजरी करावं. आणि मग एवढ्यासाठी एवढे माणसं काय करायचे? 4 माणसं आणले तरी चाललं असतं. ही सामाजिक काम करत असताना सुरेशरावनी हे मला दिलेला पहिला सुखद झटका.